नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण सुरू केलेलं आहे पुस्तक शाडूचा शाप, नारायण धारप यांनी लिहिलेलं. हा भयकथा संग्रह आहे. हा आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सुरू केला होता. आज या कथासंग्रहातली आपली दुसरी कथा आहे. कथेचं नाव आहे जाग. आयुष्यात आपल्या एखादाच प्रसंग असा येतो, तो काही क्षणांचा, काही सेकंदाचा, काही मिनिटांचाही असू शकतो, पण त्याने आपलं पूर्ण आयुष्य कशा पद्धतीने बदलून जाऊ शकतं हे सांगणारी आजची कथा. ऐकूयात जाग. त्यानंतर प्रोफेसर कारखानिसांची पाळी आली. प्रोफेसर महाशय तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि लोकप्रिय अध्यापक आहेत. त्यांची शरीरयष्टी किरकोळ आहे. त्यांच्या अभ्यासिकेत जायचा मला एकदा योग आला होता. कपाटांचे खाण्यामागून खाणे प्रचंड ग्रंथांच्या भाराखाली वाकले होते. त्यापैकी काही ग्रंथराज तर दोन्ही हातांनी सुद्धा न पेलता येण्यासारखे होते. मानवाच्या हजारो वर्षांच्या चिंतनाचा, अवाढव्य प्रयासाचा तो पुरावा होता. या पुराव्यात कारखानिसांनीही यथाशक्ती भर घातली होती. त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना एक प्रकारचा आदर होता आणि आता आपला अनुभव सांगण्यासाठी ते जरासे सरसावून बसले तेव्हा अर्थात आमची जिज्ञासा अधिकच वाढली. जवळजवळ त्यांच्याच शब्दात त्यांची गोष्ट देतो. तुम्हाला माहिती आहे, प्रोफेसर कारखानीस म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्याच्या 2-2.5 महिन्यात मी कुठेतरी बाहेर गावी जाऊन राहतो. थंड हवेची ठिकाणं मला पसंत नाहीत. तेथील गर्दी नकोशी होते म्हणून शहर सोडायचं आणि त्यापेक्षा जास्त गर्दीत जाऊन पडायचं. मी तो अनुभव एकदाच घेतला, तेवढा पुरेसा होता. गेल्या काही वर्षांत मी एक चांगला उपाय शोधून काढलाय. आपल्या ओळखीच्या लोकांत असे अनेक असतात की जे नोकरी धंद्यानिमित्त गाव सोडून शहरात आलेले असतात. अशा कितीतरी लोकांची गावाकडची घरं तशीच रिकामी, कुलूपबंद असतात आणि हे लोक या घरांचा वापर करू द्यायला अगदी खुशीने तयार होतात. निदान माझा स्वतःचा अनुभव तरी तसा आहे. 2 महिन्यांच्या वापराबद्दल मी माझ्या मते योग्य अशी रक्कम देतो. हेही एक कारण असण्याची शक्यता आहे. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीच्या बेतास एजंट लोकांकडून मला पत्र यायला लागतात. निवड करायला मला चांगली सवडही मिळते. रेल्वेची किंवा मोटारची सोय हवी, घर पडके नको, वीज नसली तरी चालेल, आवारात विहीर आणि इतर सोयी हव्यात आणि गावात बऱ्यापैकी खानावळ हवी. एवढ्याच माझ्या अपेक्षा असतात. तुमच्यापैकी कोणाला असं एखादं ठिकाण माहीत असेल तर तुम्हालाही सुचवायला हरकत नाही. आता सांगणार आहे तो प्रसंग 2 वर्षांपूर्वी घडलेला आहे. शिरवाडकर नावाचे एका गृहस्थाचे घर गावी होतं. मात्र त्यांचं गाव शिरवाड नव्हतं. कोल्हापूरपासून सुमारे 22 मैलांवर चिंची नावाच्या गावात त्यांचा वाडा होता. वाडा अर्थात रिकामा. एजंटने त्यांचं नाव सुचवलं होतं, पण एक अट होती. आधी या शिरवाडकरांना माझी भेट घ्यायची होती. दक्षिण महाराष्ट्रात माझा अजून सलग मुक्काम झालाच नव्हता, तेव्हा ही संधी दवडू नये असं मला वाटलं आणि मी या गृहस्थांना भेटायला बोलावलं. या शिरवाडकरांचं वर्णन मी करीत बसत नाही, कारण त्याला अनुभवाच्या दृष्टीने फारसं महत्त्व नाही. ते मला एकच गोष्ट सांगायला आले होते. त्यांचा दुमजली वाडा खाली होता. तो सर्वच्या सर्व ते मला वापरायला देण्यास तयार होते. फक्त वरच्या मजल्यावरची एक खोली कुलूपबंद होती व ती खोली मी उघडण्याचा प्रयत्न करू नये एवढंच त्यांना सुचवायचं होतं. मी साहजिकच त्यांना विचारलं, एवढ्यासाठीच का तुम्ही मला भेटायला आलात? हो, तुम्हाला आधी माहीत असलेलं बरं. माणूस आपोआपच सांभाळून वागतो. तुम्हाला हे सांगितलं नसतं तर मला चैन पडलं नसतं. इतकं बेचैन होण्यासारखं काय आहे बुवा? आपल्याला नसत्या गोष्टीशी काय करायचंय? तुम्ही जर वाडा घेणार असलात तर एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. याचा सरळ अर्थ ते त्या खोलीबद्दल बोलायला नाखुश होते हा होता. मीही काही फारसा चिकित्सक प्रवृत्तीचा माणूस नाही. इतर सर्व दृष्टीने त्यांची जागा सोयीची होती व यावर्षी मी चिंचीलाच जायचं ठरवलं आणि तसं त्यांना कळवलं. टर्म संपत आली होती. शेवटचा महिना, जादा तास, पेपर काढणे, परीक्षा यांच्या धांदलीचा होता. एप्रिलच्या सुरुवातीस मी सर्व जबाबदाऱ्यांतून मोकळा झालो. इथली सगळी व्यवस्था करायला 7-8 दिवस लागलेच आणि सुमारे 15 एप्रिलला मी चिंचीची वाट धरली. प्रवास जरा कंटाळवाणाच झाला, कारण एक्सप्रेस गाडी तिथं थांबत नाही. पोचायला संध्याकाळचे 5 वाजले. स्टँडपासून गावही जवळजवळ अर्ध्या मैलावर आहे.
टांगा ठरवताना शिरवाडकरांनी सुचवलेला जुना वाडा हा पत्ता वापरला. टांगेवाला गावातच लहानाचा मोठा झालेला. तो नवलाने म्हणाला, जुना वाडा? तिथं तर कोणीच राहत नाही आता. मी राहणार आहे 1-2 महिने. आणि असं कर, टांगा गावातल्या खानावळीवरून घे, त्यालाही भेटू जाताच आता. जमलं तर रोजावर किंवा महिन्यावर एखादा गडी माणूसही ठेवायची माझी इच्छा होती. एकंदर सर्व काही सुरळीत पार पडलं. खानावळवाल्याने गंगाराम नावाचा एक तरणा गडी मला पाहून दिला आणि संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही वाड्यावर पोहोचलो. सूर्य नुकताच मावळला होता, पण प्रकाश भरपूर होता. जाताना मला दिसलं की गावाची ऊर्जितावस्था जरी गेली असली तरी तशी अवकळ आलेली नाही. पूर्वापार चालत आलेले काही काही व्यवसाय बंद पडले असतील, पण नवीन नवीन व्यवसायांनाही वाव मिळत होता. गाव तसं पडीक वगैरे नव्हतं. जुना वाडा गावाच्या पश्चिम टोकाला होता. वाड्याची भिंत सोडली की गावरान, माळरान, मळे असं सुरू होत होतं. वाडा चांगल्या स्थितीत होता. पुढचं मागचं दार, दोन्हीकडे 2 चौक, एका बाजूस विहीर, दोन्हीकडे पडव्या, मध्ये 2 माजघरं आणि त्यावर मजला. धूळ वगैरे होतीच, पण पडझड अशी नव्हती. गावात वीज नव्हती, तेव्हा आपल्या प्रवासी किटमधून बादली इत्यादी बरोबर 2 कंदीलही काढले. खालचा मजला मला सोयीचा वाटला. झोपायला आतली खोली आणि लेखन वाचन करायला बाहेरची पडवी. गंगाराम दुधाची व्यवस्था करणार होता, तेव्हा चहा घरी आणि जेवण खानावळीत. 2 वर्षांपूर्वी उन्हाळा फार कडक होता म्हणे. 110च्या वर टेम्परेचर गेलं होतं. शक्य आहे, पण चिंचीला मात्र मला उन्हाळा अजिबात जाणवला नाही. वाडा तर नेहमीच थंड असायचाच, पण बाहेरही हवा थंड असायची. संध्याकाळी 6च्या सुमारास उन्ह जरा उतरली की मी हिंडायसाठी गावाबाहेर पडत असे. 5-6 मैलांची खेप करून आलं की भूक सपाटून लागायची. एकंदरीत आराम होता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण शिरवाडकरांनी मला त्या खोलीबद्दल जे काही सांगितलं होतं ते मी पार विसरूनही गेलो होतो. त्यांच्या पिढ्या इथे लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. आता जरी त्यांनी गाव सोडलं असलं तरी वाडवडिलांचं सगळंच सामान काही त्यांनी हलवलं नसेल. त्या आठवणी कित्येक लोक जपून ठेवतात. शिवाय काही जुने दस्तऐवज असतील, जुनी कागदपत्र असतील, भांडीकुंडी असतील, कपडे लत्ते असतील, ते त्यांनी त्या खोलीत ठेवलं असेल. त्यातल्या कशाला हात लावायची चिंता वाटत असेल तेव्हा त्यांची सूचना योग्यच होती. आणि वरच्या मजल्याची पश्चिमेच्या अंगाची ती खोली एकदा पाहिल्यावर परत मी त्या बाजूला फिरकलो सुद्धा नव्हतो. माझं कार्य व्यवस्थित चाललं होतं. इतर उचापती मला कशाला हव्या होत्या? तेव्हा माझे जवळजवळ 3 आठवडे अगदी आरामात गेले. रोजच्या नेमाप्रमाणे त्याही संध्याकाळी मी बाहेर पडलो होतो. आसपासच्या पायवाटा, शेतातल्या बांधावरचे रस्ते, ओळखीच्या खुणा सर्व काही माहीत झालं होतं. मनाला वाटेल तितका वेळ व तितका दूर मी भटकत राहत होतो. त्या संध्याकाळी मात्र एका दरडीवर माझा पाय घसरला आणि जरासा मुरगळला. तसा काही फारसा दुखावला नव्हता, पण लांबचा जायचा बेत मी रहित केला आणि सूर्याची शेवटची उन्ह पडलेली असतानाच मी परत फिरलो. वाडा गावच्या पश्चिमेच्या टोकाला आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. गावापासून 1.5 मैलावर येताच मला वाड्याची भिंत आणि वरच्या मजल्याचा काही भाग दिसायला लागला. सूर्याची उन्ह त्यावर पडली होती आणि देखावा स्पष्ट आणि स्वच्छ होता. माळावरून येता येता मी मधून मधून वाड्याकडे पाहत होतो. शिरवाडकरांच्या बद्दलच मनात विचार चालले असले पाहिजेत. विचारांच्या नादात मी 25-30 पावलं टाकली आणि मग एकदम थांबलो. डोळ्यांना काहीतरी दिसत होतं आणि त्याचे संदेश मेंदूकडे जात होते, पण इतका वेळ त्यांची दखलच घेतली जात नव्हती. आता एकदम मी भानावर आलो आणि समोर पाहत राहिलो. समोरच्या त्या वाड्यावर नजर खिळवून उभा राहिलो. हा अनुभव मी आजवर अनेकांना सांगितलाय, पण या क्षणी माझ्या मनात काय भावना किंवा विचार आले त्यांचं वर्णन करताना मात्र माझा दरवेळी गोंधळ होतो, कारण तेव्हाही गोंधळच उडाला होता. वरच्या मजल्यावरची एक खिडकी उघडी होती. हेच आधी जरा नवल होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती खिडकी उजवीकडची आहे, म्हणजे त्या बंद खोलीची आहे. मनात एकदम चोराची वगैरे शंका आली. सूर्यप्रकाश त्या खिडकीतून सरळ आत जात होता आणि त्या प्रकाशात आता मला काहीतरी आणखी दिसलं. त्यानेच माझा मेंदू खडबडून जागा झाला होता. त्या
खोलीत कोणीतरी होते, कारण इतक्या अंतरावरून सुद्धा ती हालचाल ओळखू येत होती. त्या खिडकीवरून एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे असं असं कोणीतरी जात होतं. त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असावेत, कारण तो पांढरा ठिपका संध्याकाळच्या उन्हात हलताना अगदी स्वच्छ दिसत होता. डावीकडून उजवीकडे, जरा वेळाने उजवीकडून डावीकडे, एखाद्याने शतपावली घालावी ना तसं. मला कशाचा अर्थच लागेना. हा गंगाराम तर खासच नव्हता. खालच्या अंगणात सुद्धा तो अगदी अंग चोरून वावरायचा. आणि हे अंगावरचे पांढरे शुभ्र कपडे, चोर असता तर तो असा दिवसाढवळ्या येईल, असा विनाकारण वेळ गमावित राहील. मला वाटतं त्याच क्षणी मला प्रथमच शंका आली की हा प्रकार दिसतो तसा साधा नाही. आणि त्याबरोबर शिरवाडकरांचे शब्द कानात घुमून उठले. तुम्हाला सांगितलं नसतं तर मला चैन पडलं नसतं. मी होतो तसाच उभा होतो, पण समोरच्या देखाव्यात बदल झाला होता किंवा नवा आशय आला होता. मनातले आतापर्यंतचे सर्व विचार ओसरून गेले. मन पार रिते पडले आणि मग त्या पोकळीत नवे विचार, नवे संकेत, नवे अर्थ घुमत आले. सर्व शरीरावर एक शिरशिरी उठून गेली. आणि मग मी स्वतःशीच हसलो. सूर्य एकदम क्षितिजा खाली गेला होता. ऊन नाहीसे झाले होते. वाड्याची दृश्य रेषा एकदम अस्पष्ट झाली होती. मला वाटलं, पाहता पाहता मनाने केवढा मोठा झोका घेतला. समोर दिसलेल्या प्रकाराला काहीतरी साधं, सरळ, सोपं स्पष्टीकरण मिळेल आणि आपल्या क्षणभराच्या गोंधळाची आपल्याला चरम वाटेल. गावात परत आलो. नजरेला मात्र सारखं सारखं वर पाहायची सवय लागली होती. पायाच्या दुखापतीमुळे माझा वेग मंदावला होता आणि गाव येतो अंधार झाला होता. सरळ खानावळीचाच रस्ता धरला. पेट्रोमॅक्सचा झगझगीत प्रकाश गावातल्या रस्त्यावरून पसरला होता. हवेत गवताचा आणि धुळीचा वास होता. कानात गाड्यांचा खडखडाट, घुंगराची किणकिण होती. हे माणसांचं जग. विश्वातला हा तुकडा त्यांनी व्यापला होता आणि गंध आणि हालचाली यांनी तो भरून टाकला होता. त्या तुकड्यात माणूस सुखी होता, समाधानी होता, सुरक्षित होता. सुरक्षित? मलाच माझ्या विचारांची गंमत वाटली. जेवण उरकून नव्याने ओळखी झालेल्याशी जरा वेळ गप्पा गोष्टी करून 9च्या सुमारास मी वाड्यावर परतलो. नेहमी रिवाजाप्रमाणे गंगाराम ओसरीवर बसला होता. तुकारामांचे अभंग खालच्या आवाजात गुणगुणायची त्याला सवय होती. आताही तेच चाललं होतं. ओसरीवरच रात्री 11-11:30 पर्यंत माझी बैठक असायची. काही वाचन, काही लेखन इत्यादी. हाताभरावर गंगाराम झोपलेला असायचा. चहाची तल्लफ झाली तर त्याला एक हाक दिली की झालं. आधी आधी तो माझ्याबरोबर जागत बसायचा, पण त्याची ती गुणगुण आणि मधून मधून येणारा जांभया आणि चुटक्या त्यांनी माझं लक्ष पार उडायचं. तेव्हा मीच त्याला झोपायला सांगितलं होतं. माझी पुस्तकं टिपणं वगैरे समोर मांडता मांडता मी सहज त्याला विचारलं, गंगाराम, आज संध्याकाळचा तू वाड्यातच होतास का रे? दूध आणायला गेलो तेवढंच बाहेर होतो, बाकी इथंच. वरच्या मजल्यावर गेला होतास? संध्याकाळी? नाही बा, सकाळी झाडा एकदा गेलो होतो, तेवढंच काय ते. संध्याकाळी नायजीवर गेलो. ठीक आहे, तू झोपलास तरी चालेल आता. मला आता त्या विषयावर चर्चा नकोशी वाटली. पुस्तकं पुढे ओढली. आदल्या दिवसाचे खुणेचे तुकडे होते तिथे पान उघडलं. टिपणांचे कागद समोर घेतले. वाचायला सुरुवात केली. गंगाराम डोक्यावर पांघरून घेऊन आडवा झाला होता. 5-7 मिनिटांच्या आत त्याला झोप सुद्धा लागली. अधूनमधून त्याचा घोरण्याचा बारीक आवाज यायला लागला. मी वाचत होतो पण लक्ष एकाग्र होत नव्हते. आजचा विषय कठीण वाटायला लागला. विधानांची संगती लागेना. तर्काची साखळी सारखी तुटत होती. तोच मजकूर पुन्हा पुन्हा वाचावा लागत होता आणि तरीही नीटचा अर्थबोध होत नव्हता. माझं वाचण्यात लक्ष नव्हतं ही गोष्ट खरी होती. मनाचा एक भागच समोरच्या मजकुराकडे लक्ष देत होता. दुसऱ्या भागाचे लक्ष दुसरीकडेच होते. कुठे? मी पुस्तक खाली ठेवले आणि लागलीच मला कळले, माझे लक्ष वरच्या मजल्याकडे होते. वरून पावलांचा, हालचालीचा काही आवाज येतोय का हे मी अगदी लक्ष देऊन ऐकत होतो.
आसपासच्या नीरव शांततेचा, काळ्या रात्रीचा स्पर्श आता प्रथमच माझ्या मनाला झाला. समोर शांत ज्योतीने कंदील तेवत होता आणि त्या प्रकाश वर्तुळात मी एकटा होतो. या प्रकाशाच्या बाहेर अथांग काळी रात्र पसरत गेली होती. क्षणभर गंगारामला सुद्धा मी विसरलो असलं पाहिजे, कारण डोळ्यांच्या कडेतून मला त्याचा तो पांघरुणाखाली संपूर्ण झाकलेला आकार दिसला आणि काळजाला एकदम हिसकाच बसला. हा तर गंगाराम, हा तर गंगाराम, मी मनाशी पुन्हा म्हणालो. आणि मग थडथड उठणारी नाडी जरा जरा स्थिरावली. पण ही स्वस्थता वरवरची होती. मनाच्या आतला ताण होता तसाच होता. शेजारच्या कोनाड्यात घड्याळ ठेवलं होतं. त्याची टकटक टकटक एकदम मोठी वाटायला लागली. वाडा गावाच्या किती टोकाला आहे, त्यातही पुन्हा आपण दोघेच फक्त आहोत. ही आजवर कधी न झालेली जाणीव आता झाली. खरं म्हणजे मनाचं धैर्य कसाला लावायला हवं होतं. कंदील उचलून सरळ वर जायला हवं होतं. मनातल्या शंकांची शहानिशा करून घ्यायला हवी होती. पण काही केल्या मनाचा धीर होईना. मला कशाची भीती वाटत होती. चोर चिलटांची? नाही, ती भीती त्यापेक्षाही वेगळी, खोल, जहरी होती. उलट वर चोर वगैरे काही नसेल, पण त्यालाच मी भीत होतो. शहरातल्या प्रकाशित, संरक्षित, उबदार खोलीत आसपास हजारोंनी माणसं वावरत असताना या गोष्टी सांगायला, ऐकायला मोठ्या मनोरंजक वाटतात. शरीरावर एक शिरशिरी उठते, पण ती एक परोक्षानुभव असते. त्यात काही धोका नसतो. आता माझे शरीर रोमांचित झाले होते. मानेवरचे केस तरारून ताठ उभे राहिले होते. श्वास जोरात यायला लागला होता. मी स्वतः या प्रसंगात होतो आणि सारं धैर्य ओसरून गेलं होतं. कशाची एवढी भीती? तुम्ही विचाराल आणि मला ते सांगता आलं नसतं. हे अनामिक काहीतरी, त्याला मन काही रूप, कसलाही आकार देऊ शकत होतं. विचारांचा पिळावर पीळ पडत होता, ताण वाढत होता. या मोठ्या रिकाम्या घरातून विविध आवाज येत होते. दुपारभरच्या उन्हात भिंती, वासे, कौलं, विटा तापल्या होत्या. आता रात्रीच्या थंड हवेत त्यांचं आकुंचन चाललं होतं. त्या अनंत लहान लहान हालचालींचे पडसाद माझ्यापर्यंत पोहोचत होते आणि प्रत्येक लहानच्या आवाजागणिक मी दचकत होतो, बावरा होत होतो. शेवटी एकटं राहणं अशक्य झालं आणि गंगारामला हाक मारली. त्याची गाढ झोप उतरायला बराच वेळ लागला, पण शेवटी त्याला एकदाची जाग आली. गंगाराम, चांगला 2-3 कप कडक चहा कर बरं, मी त्याला सांगितलं. 20-25 मिनिटं त्यात गेली. चहा पिण्याचा कार्यक्रम यापेक्षा जास्त कितीला म्हणणार. शेवटी झोपायला जायची वेळ झालीच. माझ्या भीतीचे प्रदर्शन गंगाराम समोर तरी व्हायला नको होतं. त्याच्या अडाणी मनाला जर कायचा स्पर्श झाला तर कांबळं खांद्यावर टाकून तो सरळ चालायला लागायचा. आणि मग तेव्हा रोजचा कार्यक्रम पार पाडावाच लागला. विहिरीवरच्या पाण्याने हाततोंड धुवून मी आतल्या खोलीत गेलो. वास्तविक आत उकाडाच होता, पण दार आतून मी बंद केलं. दिवाही विझवला नाही आणि डोक्यावरून पांघरून घेतलं. वास्तविक या क्रिया किती परस्पर विरुद्ध होत्या, पण मनावरचा सुसंस्कृतपणाचा, विद्येचा आणि ज्ञानाचा पातळ थर विरघळून गेला होता आणि मन एकदम आदिमानवाच्या मनाच्या पातळीवर पोहोचलं होतं. मनाची एक अनामिक भीती होती. तिच्या विरुद्ध एक बंद दार, एक मिणमिणता दिवा, एक पातळसर शाल ह्यांच्यापासून कितीसं संरक्षण मिळणार होतं. पण लाखो वर्षांपासून मानव या अंधाराच्या शक्तीविरुद्ध काय करीत आलाय? तो आपल्या गुहेला दगड लावतो, आत मिणमिणता दिवा जळत ठेवतो आणि रात्रभर भीतीने थरथरत राहतो. ही रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात वाईट रात्र आहे. शरीर घामाने निथळत होते. काळजाची धडधड चाललीच होती, पण सर्व प्राण कानात आणून मी रात्रीतल्या आवाजाचा मागोवा घेत होतो. हा आवाज एखाद्या पावलासारखा वाटतो. हा आवाज काहीतरी सरकवल्यासारखा वाटतो. हा आवाज कोणाची गुणगुणून तर नाही. रात्रीतून काही काही वेळा निव्वळ श्रमाने डुलकी लागली, पण तेथेही स्वप्ने होतीच, धसका घेऊन जाग आणणारी. आधार एकच होता, आशा एकच होती. रात्रीचे हे अवाढव्य चक्र उलटेल, तिळातिळाने दिवस जवळ येईल आणि मग मी या अक्षय पिंजऱ्यातून मोकळा होईल. दिवस उजाडला.
निर्विकारपणे रात्रीतल्या माझ्या यातना माझ्या एकट्यासाठीच होत्या. इतरांना त्यांची काय क्षिती. पण त्या रात्रीच्या खुणा माझ्या चेहऱ्यावर मागे राहिल्या होत्या. माझे मन एका रात्रीत पार मागे मानवाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जाऊन आले होते. आज दुसरी एक चक्कर एका अगम्य, अतर्क्य, भयानक प्रदेशावरून झाली होती, जेथे तत्वज्ञानाचे संकेत निरर्थक ठरतात, जेथे बुद्धी कार्य करीत नाही, जेथे मानव शेवटी एकटा, एकाकी, असमर्थ व असहाय्य ठरतो, अशा भीषण प्रदेशावरून. या विलक्षण प्रवासाचा शिळवटा माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. निष्पन्न झालं होतं ते एकच, वर खरोखर काय आहे ते मला माहीत करून घेतलंच पाहिजे. नाहीतर किंवा ते माहीत झाल्यावर सुद्धा येथे आणखी एकही रात्र काढणं अशक्य होतं. मनाच्या भिंती एका धक्क्यानेच डगमगल्या होत्या. आणखी एक हिसका बसला तर त्या पारच कोलमडतील. आणि मग ही काळी रात्र, ही काळी धरती मनावरून घोंगावत जाईल. कोणी सांगावे त्याबरोबर काय काय येईल ते? गंगाराम दररोज सकाळी वरचा भाग झाडून येत असे. येथे राहायला आल्यावर मी एकदा वर जाऊन आलो होतो. त्यानंतर परत मला वर जायची वेळच आली नव्हती. पण वरचा भाग माझ्या ध्यानात होता. बाहेरच्या पडवीवर एक बोळवजा लांबट खोली होती. खाली जी 2 माजघरे होती त्यावरच वरती 2 खोल्या होत्या. त्यातली एक उघडी होती आणि पश्चिमेकडची बंद होती. आज सकाळी मी गंगारामच्या मागोमाग वर गेलो. बोळांच्या शेवटी दोन्ही अंगास 2 खिडक्या होत्या आणि त्या बंद होत्या. एवढंच नाही तर दारावरच्या आडव्या उभ्या कोळिष्टकांवरून उघड होत होतं की गंगारामचा झाडूही इथंपर्यंत पोहोचत नव्हता. तेव्हा काल संध्याकाळी मला दिसलेली उघडी खिडकी या बोळातली नव्हेच तर. मनात अगदी अंधुकशी आशा तग धरून होती. तीही आता नाहीशी झाली. गंगारामचं काम होईपर्यंत मी इकडे तिकडे हिंडत होतो. तो खाली गेल्यावर मगच मी त्या बंद खोलीकडे आलो. आधी जरा दूर उभे राहून मी दारावरचं बंद कुलूप पाहिलं. ते जुन्या प्रकारचं, षटकोनी, वर मोठमोठे पितळी रिवेट असलेलं असं होतं. दिसायला उबडधोबड पण कामाला चोख. सहजासहजी कोणाला उघडता येईल असं खास नाही, म्हणजे किल्लीशिवाय. आणि कुलुपावर व कडी कोंड्यावर साचलेली धूळ पाहताच माझी खात्री पटली की यालाही एवढ्यात कोणीही हात लावलेला नाही. तेव्हा कालची ती चोराची कल्पनाही शेवटी खोटी ठरली. मनाच्या सुटकेच्या सर्व वाटा एकामागून एक बंद होत होत्या. शेवटी ज्या अंदाजाची भीती वाटत होती तिकडेच मन एक प्रकारच्या अपरिहार्यतेने रेटलं जात होतं. गंगारामचा यात हात नव्हता. बाहेरचं खोलीचं दार अगदी बंद होतं, तरीही मला काल याच खोलीत हालचाल दिसली होती. इतकी वर्ष बंद असलेल्या या खोलीत काल कोण होतं? पुन्हा एकदा मनाचे आधार तुटले. सत्यसृष्टीच्या किनाऱ्यापासून मनाची नाव सुटली. अतर्क्याच्या आणि अगम्याच्या भयानक सागरावर हेलकावे खाऊ लागली. वरच्या माळ्यावर त्या शांततेत मला माझ्या छातीची धडधड ऐकू येऊ लागली. हा अनुभव ज्याला आलाय त्यालाच त्याची तीव्रता कळेल. नुसत्या शब्दांनी काही होत नाही. अगदी आवाज न करता मी आणखी पुढे सरकलो आणि त्या दाराला हलकेच कान लावला. ही दौडत चाललेली नाडी, छातीत धडधडणारे काळीज, वेडावाकडा श्वास, मी स्वतःला कसं तरी आवरलं. श्वास रोखून धरला आणि ऐकत राहिलो. 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद. आता खरोखरच काही आवाज होत होता की ती माझीच भरकटणारी कल्पना होती. पुन्हा एकदा सडसड 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 सडसड. एखादा जाड कपडा उलगडावा, कपड्यावर कपडा घासावा, नीट अंदाजही करता येईना. पण खोलीत काहीतरी होतं खास. काहीतरी हलणारं, काही सळसळणारं. धक्का बसल्यासारखा मी त्या दारापासून मागे सरलो आणि भयचकित नजरेने त्या बंद खोलीकडे पाहत राहिलो. मघाशी नसला तर आता मला घाम फुटला होता. हातापायांना मुंग्या आल्यासारखं झालं होतं. तिथे उभंही राहावे ना आणि तेथून खालीही जावे ना. एक निर्णय त्याच क्षणी मनात पक्का झाला. यापुढे येथे राहणं अशक्य होतं. एक रात्र कशी तरी काढली. त्यावेळी निदान शंकेला काहीतरी जागा होती, पण आता सर्व शंका फिटल्यावर डोक्यावर हा असह्य बोजा असताना निश्चिती कशी मिळणार? मी सावकाश मागे सरकलो.
पावला पावलाने दूर सरकलो आणि मग खाली आलो. पुन्हा चेहरा सरळ ठेवायला हवा होता. गंगारामच्या मनात संशय यायला नको होता. गाव संध्याकाळी सोडण्याचा माझा निर्णय हळूहळू सर्वांनाच कळला. गंगारामला सांगितलं, धोब्याकडे कपडे आणायला पाठवलं, त्यालाही समजलं असेल. खाणावळवाल्यालाही सांगून बिल चुकतं केलं. सगळा उन्हाळा राहणार होता ना प्रोफेसर? बहुतेकांनी मला विचारलं. खरोखर ते फार चांगले लोक होते. मला त्यांनी सर्वच गोष्टीत चांगलं सहकार्य दिलं होतं. काहीतरी सबब सांगावीच लागली, पण माझ्या मनात एक विचार वारंवार येत होता. आपण येथून जाऊ, मग आपला या प्रकरणाशी पुन्हा कधीही संबंध येणार नाही. मग भीतीचे किंवा अस्वस्थतेचेही काही कारण नाही, पण त्याने आपल्याला खरेखुरे समाधान मिळेल का? मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यातही अज्ञानाची, असमाधानाची रुखरुख कायमची राहणार नाही का? निर्णय आधीच झाला होता, पण मी तिकडे आडवाटेने येत होतो. ती खोली उघडली पाहिजे. एक क्षणभर तरी आत नजर टाकली पाहिजे. त्याशिवाय मी सुखाने परत जाऊ शकत नव्हतो. गावात टीन मेकर, लोहार, चावी, छत्री, ट्रंका रिपेअर करणारा एकच होता. त्याला सांगायला सबब माझ्या ओठांवर तयार होती. गावाला निघायचंय, ट्रंकेचं कुलूप उघडायचंय, किल्ली सापडत नाही, त्यासाठी किल्ल्यांचा जुडगा चालवायला द्या. चावी जर लागली तर पैसे देईन. तोवर अनामत रक्कम म्हणून 4-5 रुपये ठेवतो. त्याच्याकडे असे गरजू लोक खूप येत असले पाहिजेत. मान वर न करता त्याने विचारलं, कुलूप कसलंय तुमचं? आणि मी त्याला कुलपाचं वर्णन केलं. तारे तडकवलेल्या 15-20 किल्ल्या त्याने माझ्या पुढे टाकल्या. पैसे घ्यायला तो तयार होईना. राव द्या साहेब, तुमच्यासारख्यांवर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणाला ठेवणार? तो म्हणाला. किल्ल्यांची रिंग घेऊन मी वाड्यावर परत आलो. किल्ल्या खूप वापरलेल्या जुन्या होत्या. मोठ्या नळीच्या, लहानपणी आपण शिट्ट्या वाजवायला घेत होतो तसल्या. सारं सामान आवरून झालं होतं. एवढं एकच बाकी होतं. त्याची माझ्यावर सक्ती नव्हती. मी केलं नसतं तर कोणाला कळलंही नसतं आणि कोणी दोषही दिला नसता. करणार असलो तर ते माझ्या मनाच्या समाधानासाठीच केवळ होतं. कारण इथेच माझ्या मनाची कसोटी होती. 3-3:30ला गंगारामने शेवटचा चहा दिला. भांडी विसळून हॅम्परमध्ये गेली. त्याला स्टँडवरून टांगा आणायला पाठवलं. तेथपर्यंत जाऊन यायला त्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी लागणार होती. तो गेला आणि माझी वेळ आली. मी वरती निघालो. ओठांवरची शीळ दुसऱ्या पायरीपाशीच थांबली. जिना चढून होईपर्यंत पावलं सावकाश हलकेच पडायला लागली होती. माणसाची मग्रुरी आणि बेगुमानी, त्याचा गर्व आणि ताठा या बेफिकीर निर्विकार शांततेच्या कवचावर आपटून फुटत होत्या. दारापाशी पोहोचेपर्यंत हात कापायला लागले होते. हातातल्या किल्ल्यांचा किणकिण आवाज व्हायला लागला होता. मी त्या बंद दारासमोर उभा राहिलो आणि मला पळाल्यासारखा दम लागला होता. मनाशी ठरवलेले सगळे बेत ऐनवेळी पार विसरलो. हातात एकामागून एक किल्ली घेऊन मी त्या कुलपाला लावू लागलो. हात थरथरत होता. कुलूप दारावर आपटत होते. आपण किती आवाज करत आहोत या कल्पनेनं मन भयभीत होत होतं. आणि आणखी आवाज होत होता. मध्येच एक किल्ली लागली आणि कुलूप खट्ट दिशी उघडले. काही वेळ मी दिग्मूढ होऊन नुसता उभा राहिलो. मग कुलूप काढले, कोयंडा सरकवला आणि दार ढकलले. पहिले 1-2 सेकंद मला काही दिसलंच नाही. कदाचित मी डोळे नकळत घट्ट मिटून घेतले असतील. मग माझ्या डोळ्यांसमोर ती खोली आली. दुपारचा लख्ख प्रकाश उजव्या हाताच्या खिडकीतून आत येत होता आणि खोलीतला कोपरान-कोपरा उजळून निघाला होता. 2 गोष्टी चटदिशी माझ्या ध्यानात आल्या. खिडकी बंद होती आणि खोलीत कोणी नव्हते. निदान एकदम कोणीतरी येरझारा घालणारं दिसेल ही कल्पना चूक ठरली. मग माझी नजर जरा सावकाशीने खोलीवरून फिरली. खोलीत सामान असं काही नव्हतंच. एक मोडकं मेज आणि समोरच्या भिंतीला लागून एक पलंग, पलंगावर जीर्ण अशा कपड्यांचा ढीग दिसत होता. माझी नजर एकदम अडखळली आणि मग खिळून राहिली. जीर्ण कपड्यांचा ढीग? नाही, हा साधा ढीग खासच नव्हता. त्याला एक स्पष्ट आकार होता. डोक्यापासून पायापर्यंत एखाद्या वस्त्राखाली झाकलेल्या मानवी शरीरासारखा. आणि त्या चादरीखाली काहीतरी हालचाल होत होती.
डोकं असावं तिथे, छाती असावी तिथे, पायांच्या जागी प- पलंगावर काय होतं? डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली होती. मनाचा तोल केव्हाच ढासळला होता. मेंदू शुद्धीच्या कडेवर लटपटत होता. मी वेड्यासारखा हात पाहत उभा होतो. वेळेची जाणीव नाहीशी झाली आणि कदाचित मी तिथे तसाच उभा राहिलो असतो, पण त्या विलक्षण अवस्थेतही मला आणखी एक धक्का बसला. पलंगावरची हालचाल वाढली. तो ढीग उंच उंच व्हायला लागला आणि मग मग सर्व शंका फिटल्या. डोक्यावर पांघरून घेतलेलं कोणीतरी पलंगावर उठून बसलं होतं. अगदी नाशाच्या क्षणी माझा सारासार विचार परत आला. आपण इथे काय करीत आहोत? या अघोरी प्रकाराला साक्षीदार का होत आहोत? वर्षानुवर्षे बंद असलेलं हे दार बंद केलं पाहिजे. इथून सटकायला पाहिजे. दोन्ही हातांनी मी ते दार माझ्याकडे ओढून घेतले आणि शेवटच्या क्षणी दारांमधल्या अरुंद फटीतून मला दिसलं की ती पलंगावरची आकृती उभी राहिलीये. दाराच्या रोखाने येते आणि ते पांढरं वस्त्र काढून टाकण्यासाठी हात वर गेलेत. मग दार धाडदिशी बंद झाले. खणखणत कढी लागली. थरथरत्या हातांनी कुलूप लावले. किल्ली कशी तरी फिरवली. मी खाली जायला वळलो आणि आतून दारावर काहीतरी जोरात आपटले. एकदा, दोनदा, तीनदा. गंगाराम टांगा घेऊन आला तेव्हा मी वाड्याबाहेर उभा होतो. माझ्याकडे पाहताच गंगाराम म्हणाला, साहेब, एवढ्यात काय झालं तुम्हाला? काय नाही. आवाज कसा तरी ताब्यात ठेवत मी म्हणालो, जरा चक्कर आली होती, आता ठीक आहे. जा सामान आण. मी टांग्यात बसलो. टांगा वेग घेत नव्हता. स्टँडवर गाडी लवकर येत नव्हती, आली तर निघत नव्हती. माझे वेळेचे कोष्टक बदलले होते. तेथून निघायला मन अगदी अधीर झाले होते. शेवटी एकदाचे सर्व सोपस्कार उरकले आणि आम्ही चिंची सोडली. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण गाव चांगले 20 मैल मागे जाईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. बाहेरचा मुक्काम अपेक्षेपेक्षा लवकर आवरता घेतलेला पाहून मित्रमंडळींना आश्चर्य वाटले. पण त्यांना सांगायला सबबी हजार होत्या आणि त्यांचं समाधान होतंय की नाही याचीही मला फिकीर नव्हती. प्रश्न स्वतःचा होता. त्या बंद खोलीत पलंगावर उठून बसणारी, दाराकडे येणारी, बुरखा दूर करणारी ती आकृती. माझं नशीब की त्या पांढऱ्या वस्त्राखाली काय होतं ते उघड व्हायच्या आतच मी दार लावलं होतं. ती आकृती, ती मनःपटलावरून दूर कशी होणार? आतापर्यंतच्या सर्व विश्वासांना छेद देणारा हा अनुभव होता. निदान स्वतःच्या शंकांचे तरी निरसन व्हायला हवं होतं. या प्रसंगावर प्रकाश टाकू शकेल अशी एकच व्यक्ती होती, वाड्याचे मालक शिरवाडकर. वास्तविक त्यांना दिलेला शब्द मी मोडला होता. तेव्हा त्यांची भेट घेतली तर जरा अवघडच जाणार होतं, पण त्याशिवाय इलाजच नव्हता. किल्ली एजंटामार्फत न पाठवता मी खुद्द शिरवाडकरांनाच एक पत्र लिहून जमल्यास मला भेटायला बोलावलं आणि तेही लागलीच आले. त्यांना शंका आली होती ती माझ्या लक्षात आली आणि किल्ली त्यांच्या स्वाधीन करता करताच मी म्हणालो, शिरवाडकर, करार 2 महिन्यांचा होता. 2 महिन्यांचं भाडं मी तुम्हाला दिलंय, पण मी फक्त 3च आठवडे राहिलोय. पण उरलेला 1.25 महिन्याचे पैसे मी परत मागणार नाही. ते जरा गडबडून म्हणाले, नाही हो प्रोफेसर, तसा विचार सुद्धा माझ्या मनात आला नव्हता. पण त्यांच्या चेहऱ्यावरून उघड होत होतं की नेमका हाच विचार त्यांच्या मनात आला होता. पण माझ्या स्पष्टीकरणानंतर ते जरा आरामात बसले. शेवटी मी ठरवलं की त्यांना सरळ शब्दांत सारा प्रकार सांगायचा. आढेवेढे कशासाठी? तुमच्या त्या बंद खोली संबंधी बोलायचं होतं. बंद खोली संबंधी काय? ते सावरून बसत म्हणाले. मी ती उघडली. हं? त्यांचा चेहऱ्यावरचा रंग एकदम उतरला. शक्य तितक्या कमी शब्दांत मी त्यांना माझा सर्व अनुभव सांगितला. शेवटपर्यंत ते सारखी मान नकारार्थी हलवत होते. प्रोफेसर, तुम्ही त्या खोलीच्या वाटेत जायला नको होते, ते शेवटी म्हणाले. तुम्हाला मी अगदी स्पष्ट शब्दात सूचना दिली होती आणि आता तुम्हाला स्पष्टीकरण हवं असणार. माझ्यावर फार उपकार होतील शिरवाडकर.
त्यांना राग आला होता आणि तो नैसर्गिकच होता. माझ्या आजोबांच्या वेळची ही गोष्ट आहे. त्यांचा एक दूरचा नातेवाईक एका रात्री लपत-छपत त्यांच्या वाड्यात आश्रयासाठी आला. वाईट संगतीत तो पार बिघडला होता याची त्यांना कल्पना होती, पण त्याचा नीचपणा कोणत्या थरापर्यंत गेला होता याची मात्र कल्पना नव्हती. जेव्हा पोलीस वॉरंट घेऊन आले तेव्हा आजोबांना समजले. त्याच्यावर खुनाचा आरोप होता. गुन्हा शाबित झाला, त्याला फाशी देण्यात आले आणि तुरुंगाच्या आवारातून त्याचे शव गडप झाले. तेव्हापासून तो आमच्या वरच्या खोलीत त्याच्या शेवटच्या आश्रयाच्या ठिकाणी असतो. आजवर त्याच्यापासून कोणालाही कसलाही उपद्रव झालेला नाही. तुमच्या लक्षात आलं असेलच की बंद दार हे लोकांसाठी होतं, त्याच्यासाठी नव्हतं. त्यांचा चेहरा विलक्षण झालेला होता. आता तुम्ही ते दार उघडलंय. तो संकेत मोडला. आता काय होईल सांगता येत नाही. आतापर्यंत तो त्याच्या जगात मग्न होता. आता त्याला या बाहेरच्या जगाची जाणीव झाली आहे. आता सांगता येत नाही तो काय करेल ते. ही होती आपली आजची कथा जाग. मला वाटतं की आपले हे जे प्रोफेसर आहेत ना, त्यांना हार्डली 2 ते 3 मिनिटांचा हा पूर्ण प्रसंग अनुभवायला मिळाला असेल. म्हणजे सुरुवातीला तेव्हा ज्यांनी खिडकीमध्ये पाहिलं आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते खोलीत गेले. पण हा 2 ते 3 मिनिटांचा प्रसंग त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर, त्यांच्या दिनचर्येवर पूर्ण एक वेगळाच कायापालटच करून गेला. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की एखादा छोटा प्रसंग हे आपलं अगदी आयुष्य बदलवून टाकतो. तसं काहीसं झालं होतं. ही पूर्ण कथा जरा नरेशन फॉर्मॅटमध्ये होती, पण मला स्वतःला फार आवडली आणि फार सुंदर त्यांनी वर्णन केलं होतं की त्यांना कशाप्रकारे भीती वाटत होती. खोलीचं दार उघडायला जाताना त्यांच्या मनात काय भावना होत्या. खूप खूप सुंदर वर्णन होतं. मी आशा करते की कथा तर तुम्हाला आवडली असेलच, त्याचा प्रश्नच नाही, पण वाचनही आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.